नमस्कार. प्रेमाने बोला, धैर्य निरंकार. तुम्ही आम्ही सर्वजणच जीवन जगत असताना सुख, शांती आणि समाधान शोधत असतो. पण हे सर्व मिळवण्यासाठी जर काही छोटे नियम पाळले तर खरंच तुमचं आमचं जीवन बदलू शकतं. आज आपण पाहणार आहोत निरंकारी मिशनचे 5 प्रण वा नियम. हे फक्त नियम नाहीत, तर ते साधं, सहज, सरळ आणि शांततेने जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. निरंकारी मिशनचा पहिला प्रण वा नियम, तन मन धन प्रभु की देन आहे, उसे प्रभु का ही समजो. आपले शरीर, आपले विचार, आपली संपत्ती हे परमेश्वराची देण आहे. आपण म्हणतो आपले शरीर, पण विचार करा, आपल्या शरीरात नखापासून डोकीच्या केसापर्यंतची वाढ कोण करतं? आपण म्हणतो आपले विचार, पण शास्त्रज्ञ म्हणतात मानवी मेंदूमध्ये दिवसाला 60,000 विचार येतात. हे विचार कुठून येतात? आपण म्हणतो आपली संपत्ती, पण विचार करा, काल परवापर्यंत करोडपती असणारा माणूस आज रोडवर होतो आणि काल परवापर्यंत रोडवर असणारा माणूस आज करोडपती होतो. ही किमया कोण करतं? हे फक्त ईश्वर करतो. पण आपण काय करतो? हे माझं शरीर, ही माझी संपत्ती, हे माझे विचार, हीच मोठी चूक करतो. आपण फक्त माध्यम आहोत. ही सर्व परमेश्वराची देण आहे असं समजलं तर आपल्यातला अहंकार नष्ट होतो आणि नम्रता वाढते. निरंकारी मिशनचा दुसरा प्रण वा नियम, जाती वर्ण आदि का अभिमान नाही करना. आपल्या समाजात आजही जातीचा अभिमान आहे. माझी जात उच्च, इतरांची नीच. निरंकारी मिशन काय म्हणतं? सर्व मानव एक समान आहे. सर्व मानवामध्ये एकच परमात्मा विराजमान आहे असं समजलं तर जाती जातीतलं भेद नष्ट होईल आणि एकमेकाबद्दल प्रेम तयार होईल. निरंकारी मिशनचा तिसरा प्रण वा नियम, किसी के रहन सहन या खान पान पर आपत्ती नहीं करना. या जगामध्ये प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याचं खानपान, त्याची राहणीमान, त्याच्या सवयी, त्याची जीवनशैली हे सगळं वेगळं असतं. पण आपण काय करतो? त्याची चूक काढतो किंवा त्याच्यावर टीका करतो. पण हे सगळं थांबवायला हवं. आपण त्याच्या निवडीचा सन्मान केला, त्याला जसं आहे तसं स्वीकारलं तर आपल्यामध्ये प्रेम वाढायला लागतं आणि नातं अधिक घट्ट बनतं. निरंकारी मिशनचा चौथा प्रण वा नियम, बेशधारी साधू फकीर नहीं बनना बल्कि गृहस्थी में रहना. आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी साधू बनण्याची गरज नाही किंवा भगवी कपडे घालून फिरण्याची ही गरज नाही. आपल्या घरातच राहून आपलं आई वडील, मुलं, कुटुंब याची जबाबदारी सांभाळून जो भक्ती करतो तोच खरा आध्यात्मिक. म्हणून संसार सांभाळूनच भक्ती करायची आहे. निरंकारी मिशनचा 5वा प्रण वा नियम, गुरु की आज्ञा बिना किसी को ज्ञान नहीं देना. ज्ञान हे अतिशय मौल्यवान आहे. ते कुणाला द्यायचं, कधी द्यायचं, कसं द्यायचं हे गुरुच ठरवतात. आणि जे ज्ञान गुरुच्या मार्गदर्शनाखाली होतं त्याचाच खऱ्या अर्थानं उपयोग होतो. म्हणून गुरुच्या आज्ञेविना हे ज्ञान कुणालाही द्यायचं नाही. प्रेम संतजनांनो, हे 5 नियम जर आपण अंमलात आणले तर आपल्यातला अहंकार संपेल, भेदभाव नष्ट होईल, प्रेम तयार होईल आणि शांतीपूर्ण जीवन जगू शकेल. कारण निरंकारी मिशनची शिकवण आहे, साधं जगा, प्रेमानं जगा आणि परमात्म्याशी जुळून राहा. विचार आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्याशी जुळून राहा. प्रेमाने बोला, दया निरंकार.